विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, रयत शिक्षण संस्थेचे महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा मराठी विषय शिक्षक श्री मखरे SP। आज आपण भाग 1 मधील 6वी कविता रंग माझा वेगळा, कवी सुरेश भटांची ही कविता आहे। सुप्रसिद्ध कवी, पत्रकार, संपादक, काही काळ वृत्तपत्रात वार्ताहर व साप्ताहिक बहुमतचे संपादक, रूपगंधा, रंग माझा वेगळा, एल्गार, झंझावात या संग्रहांनी त्यांच्या कवितांचे वेगळेपण आणि गझलकार म्हणून स्थान निश्चित केलेले आहे। त्यांचे खरे सामर्थ्य त्याच्या राजकीय सामाजिक आशयाच्या कवितातून जाणवते। माणसांचा दुटप्पी व्यवहार, स्वार्थ, ढोंगीपणा, लाचारी, समाजातील मूल्यहीनता, मीची, समाजाने केलेली मानहानी याविषयीचा प्रखर संताप प्रस्तुत कवितेमध्ये त्यांनी व्यक्त केलेला आहे। प्रस्तुत कवितेमध्ये रंग माझा वेगळा या अत्यंत गाजलेल्या गझलेत आपणाला गझलकाराच्या अगदी वेगळ्या व्यक्तिमत्वाची ओळख होते। सगळ्या गुंत्यात गुंतूनही आपला पाय मोकळा ठेवणाऱ्या कलंदर व्यक्तिमत्वाला येणारे अनुभवी जगावेगळेच असतात। एरवी सर्वांना उन्हाच्या झळा लागतात, परंतु अशा जगावेगळ्या माणसाला सावलीच्याही झळा लागतात। दुःखाचा अनुभव तर नेहमीचाच असतो, परंतु कधी काळी मिळणारे सुखही अशा प्रकारे मिळते की त्याने आनंद वाटण्याऐवजी दुःखच वाटते। त्यामुळे गझलकाराला वाटत राहते की जगण्यास सुरुवात करतानाच आयुष्याने आपला विश्वासघात केला आहे, परंतु अशाही परिस्थितीमध्ये दुःखांचा हसतमुखाने स्वीकार करत गेल्यामुळे दुःखांनाही माझा लळा लागला, असा एकंदर कवी सुरेश भट यांचा अनुभव आहे। त्याने स्वतःला माणसाच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य म्हटलेले आहे। ज्यांचं आयुष्य नैराश्य, अंधकाराने व्यापलेले आहे, त्यांच्यासाठी पेटून उठणारा मी सूर्य आहे, असे तो नमूद प्रस्तुत कवितेमध्ये करतो। त्यांची त्यावेळेस प्रखर सामाजिक बांधिलकी दिसून येते। सावल्यांचा झळा, दुःखाचा लळा, मध्यरात्री हिंडणारा सूर्य यासारख्या परस्पर विरोधी भाव छटांमुळे अर्थाच्या दृष्टीने गझल वेगळ्या उंचीवर पोहोचते। अगदी योग्य ठिकाणी यमक, अनुप्रास यामुळे गझलेचा अप्रतिम गेयता लाभलेली आहे। काय म्हटलेलं आहे रंग माझा वेगळा या कवितेमध्ये कवी सुरेश भटांनी, ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। प्रथम कविता वाचन करतो। रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा, कोण जाणे कोठून ह्या सावल्या आल्या पुढे, मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा, राहती माझ्या सवे ही आसवे गीतांपरी, हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा, कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो, अन कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा, सांगती तात्पर्य माझ्या सारख्या खोट्या दिशा, चालणारा पांगळा आणि पाहणारा आंधळा, मानसाच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझ्यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा। प्रस्तुत
गझलमध्ये कवी सुरेश भट काय वर्णन करतात? स्वतःचा ठोस व कलंदर व्यक्तिमत्वाची गझल कवितेमधून चित्रण करताना दुःखातही पीडितांच्या मागे खंबीरपणे उभा राहण्याचा निर्धार व्यक्त होत राहतो. नैराश्याच्या अंधारात सूर्यासारखी जिद्द पेटती ठेवणारी शेरांची रचना केलेली आहे. सामाजिक बांधिलकीचा संदेश प्रस्तुत कवितेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आहे. काय म्हटलेलं आहे सुरुवातीला? यामध्ये रंगात रंगुनी साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. स्वतःच्या कलंदर वृत्तीचे वर्णन करताना कवी म्हणतात, सर्व रंगात रंगले तरी माझा रंग वेगळा आणि अनोखा आहे. माझे व्यक्तिमत्व इतरांच्या पेक्षा साऱ्यांहून वेगळे आहे. कुठल्याही प्रसंग असू द्या, कुठल्याही गुंत्यात मी अडकलो तरी त्या बंधनातून मी मुक्त होतो. कलंदर व्यक्तिमत्व जीवनामध्ये असावं. कसलेही जीवनामध्ये बाकी प्रसंग आले तरी सुद्धा या ठिकाणी आपण त्यामधून सहज बाहेर पडलं पाहिजेत. अशा प्रकारची आपल्यामध्ये खंबीरपणे व्यक्तिमत्वाची साथ आपल्याला अपेक्षित असते. कोण जाणे कोठूनी ह्या सावल्या आल्या पुढे, मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा. इथे झळा म्हणजे गरम हवेचा झोत. इथे मला कळले नाही कुठून कशा सुखाच्या सावल्या माझ्याकडे आल्या. सुख माणसाला मिळाल्यानंतर ते लक्षात येत नाही, पण मी संवेदनशील आहे की सुख छायेच्याही माझ्या मनाला झळा लागतात. सुखातही मला मानसिक वेदना होतात. म्हणजे दुःखामध्ये जशा प्रत्येक माणसाला मानसिक वेदना होतात तशा सुखातही झाल्या पाहिजेत. आणि सुखात वेदना झाल्या की माणूस अशा कसल्याही गर्तेत गुंतू द्या, तो सहजपणे त्यामधून बाहेर पडल्याशिवाय राहत नाही. आणखी पुढे त्यांनी म्हटलेलं आहे, राहते माझ्या सवे ही आसवे गीतांपरी, हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा. माझ्या डोळ्यातले दुःखाश्रू गाण्यांप्रमाणे माझ्यासोबत सदैव राहतात. अश्रूच माझे गाणे होते. मला इतकं दुःख, हे असे कशाचे दुःख मला होते की या दुःखालाही माझा लळा लागला. दुःखावरही माया करतो. न माया करून काय उपयोग आहे? जर आपल्याला दुःख वाटायला आलं तर ते बाजूला कसं करायचं? म्हणून दुःखांवरही प्रेम करायला शिका, दुःखांवरही माया करायला शिका. निश्चित त्याच्यातून आपण बाहेर पडल्याशिवाय राहणार नाही. आणि तीच आपली जीवनातली खरी कलंदर वृत्ती असावी. कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो, आणि कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा. कोणत्या वेळी मला जीवनाचे भान आले, जाणीव झाली मला कळले नाही, पण मी आयुष्य जगायला लागलो. मी प्रामाणिकपणे माझं जीवनाचं आयुष्य जगत राहिलो. या आयुष्याने, माझ्या प्रामाणिक जगण्याने या आयुष्याने माझा विश्वासघात केला. माझ्या प्रामाणिकपणाची, इमानाची किंमत जगाने विश्वासघाताने चुकवली. अशी माणसं, असे जीवनामधील अनुभव प्रत्येकाला आले पाहिजेत. तरच आपण यामधून सहज बाहेर पडू शकतो. आणि जीवनाचं भान प्रत्येकाला या निमित्तानं आल्याशिवाय राहत नाही. पुढे आणखी ते सांगतात, सांगती तात्पर्य माझ्यासारख्या खोट्या दिशा, चालणारा पांगळा आणि पाहणारा आंधळा. चारी बाजूनी या दिशा, ही माणसे मला जीवनाचे सार सांगतात, माझी दिशाभूल करतात. कारण जो नीट चालतो त्याला जग पांगळा म्हणते, आणि जो नीट पाहतो त्याला जग आंधळा म्हणते. ढोंगी लोकांनी निर्मळ जीवनाची फसवणूक केलेली आहे. यामध्ये
समाजामध्ये अशा प्रकारचे लोक आपल्याला भेटणार आहेत. समाज ढोंगी आहे आणि त्या ढोंगी समाजामध्ये आपला जन्म आहे. मग आपल्याला त्यामधून पुढे जायचं आहे. म्हणून कवी या ठिकाणी सांगतोय की दिशाभूल करणारी माणसं, आंधळी माणसं, पांगळी माणसं, ढोंगी माणसं आपल्याला जीवनामध्ये येतील, फसवणूक करतील, पण त्याच्यावर सुद्धा आपण मात करायला शिकलं पाहिजे. म्हणून कवी म्हणतो आहे, माणसाच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझ्यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा. अगदी सुंदर शब्दामध्ये कवी सुरेश भटांनी शेवट केलेला आहे. जिथे जिथे अंधार आहे, जिथे जिथे दारिद्र्याचा काळोख आहे, अशा नैराश्याच्या काळ्या मध्यरात्री मी सर्वत्र तळपणारा सूर्य आहे. मध्यरात्री तळपणारा सूर्य दुपारचा जसा तळपणारा सूर्य असतो तसा त्यांनी स्वतःला उपमा दिलेली आहे. माझ्या विचारांना दिव्य तेज आहे. इतरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची माझी वृत्ती आहे. मी स्वतःसाठी किंवा माझ्या स्वार्थासाठी कधी पेटून उठत नाही. स्वार्थाचा उत्सव मी साजरा करीत नाही. माणसानं स्वार्थी नसावं, माणसानं परोपकारी असावं. जगासाठी जर तुम्ही करत राहिलात, समाजासाठी जर तुम्ही करत राहिलात, तर तुमच्यासाठी निश्चित कोणी ना कोणीतरी धावून येतो आणि तो तुमची वेळ टाळून घेऊन तुम्हाला पुढे घेऊन जातो. अशा वेळेस ज्याला कोणीच नसतं त्याला शेवटी त्याचा म्हणजेच परमेश्वराचा आशीर्वाद असतो, तो आपण मिळवावा. कवितेचा सार लक्षात आले असेल की प्रत्येकाचा जीवनातला रंग वेगळा असावा. वेगळा या अर्थाने की जीवनामध्ये सुखाचे प्रसंग येणार आहेत, दुःखाचे प्रसंग आहेत, त्याच्यावर मात करायला शिकली पाहिजे. नुसती मात नाही तर यामधून या ठिकाणी त्यांनी जो भाग सांगितलेला आहे की सहजपणे समाजामधील अन्यायाविरुद्ध पेटून उठलेला मी कलंदर माणूस आहे, हे विचार त्यांनी प्रस्तुत काव्यामध्ये सांगण्याची प्रयत्न केलेला आहे. की साऱ्या रंगामध्ये मी रंगून वेगळा आहे. गुंत्यात अडकून न पडता मी बंधनमुक्त आहे. माझे व्यक्तिमत्व अनोखे आहे. तुटून सुखाच्या सावल्या आल्या, पण त्या सुखाच्या नाही झळा लागणारा मी संवेदनशील माणूस आहे. सामाजिक दुःखाची मला माया लागली. जगण्याचे भान मला कधीतरी आले, पण आयुष्यात फसवणूक झाली, विश्वासघात झाला. पण मी प्रेरक व माणुसकीचे विचार घेऊन जगवणारा सूर्य आहे. एकदम उत्तम प्रकारचा अर्थ त्यांनी प्रस्तुत कवितेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये कोणत्याही बाबीमध्ये समाजामध्ये पसरलेल्या दुःख दैन्याचा अंधकार नष्ट करण्याची बेधडक आणि खंबीर वृत्ती बाळगणारे मी माणूस आहे म्हणून तुम्ही राहा. तात्पर्य त्याचं एवढंच आहे की सांगणारी फसवी माणसं व दुसऱ्याची वंचना करणारी माणसं खोटेपणाचा आव आणून समाजात वावरत असतात. हे महाभाग समाजाची फसवणूक करण्यासाठी टपलेले असतात. त्यामुळे समाजात नैराश्याची मध्यरात्र झाली आहे. मध्यरात्री जसा सूर्य झाकळून अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते, अशा माणुसकीहीन मध्यरात्री मी तळपणारा सूर्य आहे. माझ्या तेजस्वी विचारांनी मी समाजातील नैराश्याचा अंधकार दूर करीन. हा विचार प्रस्तुत कवितेमधून मांडण्याचा प्रयत्न कवी सुरेश भटांनी सांगितलेला आहे. स्वतःच्या कर्तृत्वाची शक्ती आधी माणसानं जाणली पाहिजे, म्हणजे समाजात त्याचे वेगळेपण प्रकर्षाने ठसते. कर्तृत्व ही माणसाची माणूस असण्याची निशाणी आहे. सामाजिक बांधिलकी मनापासून असायला हवी. इथे उदाहरणच जर द्यायचं असेल तर आदरणीय बाबा आमटे यांनी वकिली सोडून कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी स्वतःच्या शिरावर घेऊन आनंदवन उभारले. समाजात त्यांचे वेगळेपण उठून दिसते. गाडगे महाराजांनी घरादाराचा त्याग करून समाजातील स्वच्छता आणि मनाचा विवेक जागवण्यासाठी स्वच्छता अभियान एक हाती पार पाडले. कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती केली. गाडगे महाराज आज आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आपणास वंदनीय आहेत. आपणही
या दोन महनीय व्यक्तींचा आदर्श घ्यावा आणि आपलं जीवन कृतार्थ करण्याच्या दृष्टीनं प्रत्येकानं पाऊल उचलावं एवढीच अपेक्षा प्रस्तुत कवितेच्या माध्यमातून मी व्यक्त करतो.